निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। काय रे काय झालं? हत्यार घेऊन मला मारायला आला हातात ना? अरे एवढं सोपं आहे का मला मारणं? अण्णा एकदा झालं दोनदा झालं ह्याच्या मोरात चुकशील तर आमचं गुरु तुला माफ करणार नाहीत। अरे माझं गुरु बघत्यात माझं काय होतं आणि काय नाही, तेव्हा ह्या येळेला सोडून देतो। अरे ही पोटावर जगणारी माणसं त्यांच्या हातात भालं देऊन मुठभर धन देऊन मला मारायला पाठवलंस होय? चला रे। देवा खूप मोठं संकट टळलं। तुम्ही आजपासून इथं उघड्यावर झोपू नका। अहो आमच्या समद्यांचे घर आहेतच की, तुम्हाला जिथं आवडेल तिथं चला बघा। आम्ही कोणाच्या घरी जात नाही आणि कोणाच्या हातचं खात नाही। तुम्ही पीठ दिलं तर त्याची भाकर करून खातो, तेव्हा माझी काळजी करू नका, तुम्ही जावा। देवा आमच्या घरात नाही, आमच्या चोपडीत या, आमच्या अंगणात या, आम्ही राखण करतो। अरे राखण करणारा माझा गुरु आहे, माझा देव आहे, तुम्ही काय राखण करणार? आणि ही अशी किती बी माणसं आली आणि गेली तरी इतकं सोपं नाही नातावर हत्यार उभारणं। अन्नाचं वाईट दिस सुरू झालं बघा आता। देवा आमच्यासाठी तुम्ही एवढ्या खस्ता खाताय, कोण करल असं? तुमच्या भल्यासाठीच करतो आहे, पर त्यात समजाचंच भलं होणार आहे। नवीन लेली घोंगडी आहे ती तर घ्या आमच्याकडनं, कुणी हात बी लावला नाही तिला, आणाव ती घोंगडी। ठीक आहे, जावा आता, काळजी करू नका। कानी गुरुदेव अडबंगीनाथ येऊन गेले। अडबंगी येऊन गेला? मला कसा भेटला नाही? माझा आवाज ऐकून ते मला भेटले। काय म्हणत होता? गुरुदेव अडबंगीनाथांचा एक साधा परंतु महत्वाचा प्रश्न आहे। नाथ होणं म्हणजे कुठलेही प्रश्न न राहणं। होय गुरुदेव, परंतु अडबंगीनाथांना अन्नच मिळत नाहीये। परंतु असं कसं होईल? गुरुदेव त्या भागात कोणी एक दुष्ट आहे, त्याला घाबरून तेथील लोक भिक्षा देत नाहीयेत। दुर्दैव आहे त्या गावाचं। अडबंगीनाथांनी अन्नपूर्णेला हाक मारली तर ती लगेच अन्न देईल, परंतु अडबंगीनाथ सिद्धींचा वापर स्वतःसाठी करणार नाहीत। मला समजतंय तू काय म्हणतो आहेस कानिफा। गुरुदेव अडबंगीनाथ वनात होते तेव्हा फळं कंदमुळं खाऊन त्यांचं व्यवस्थित चाललं होतं। थोडक्यात आता अडबंगीला उपवास घडतो आहे तर गुरुदेव त्यांनी ठरवलं तर ते उपाशी राहून देखील कार्य करू शकतील।
त्याची आवश्यकता नाही. अडबंगी जेव्हा आता इथे परत येईल तेव्हा मला अवश्य भेटावं. होय गुरुदेव. जो संन्यस्त आहे त्याला सुद्धा अन्न वस्त्र आवश्यक आहेत हे विसरतो समाज. संन्यासी मनुष्य आधी लोकवस्ती सोडतो, मग अन्न सोडतो, बोलणं सोडतो, परमेश्वराला जवळ करतो आणि सगळ्या जगाला दूर करतो. हेच लोकांना समजत नाही. तुमची आणि अडबंगीची भेट व्हायला हवी गुरुदेव. भेटूया. ये. आपल्याला तर सांगितलं होतं की सकाळच्या लवकर या म्हणून. होय, जागा करा ना कुणीतरी यासनी. आहो देवा देवा. मावशी काय करावं? अगं जेवलं बी नसत्याल, असंच झोपलं असत्याल ग. देवा, ओ देवा, आमच्या समद्यासाठी तरी उठाव देवा. देवा, जागा व्हा देवा. तयारी आहे ना समजायचे? वय 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 होय वय. होय. शेतात काम करायचं तर घाबरायचं नाही त्या अन्नाला. ज्यानं त्यानं ज्याची त्याची जमीन ताब्यात घ्या. होय होय. चला. काय समजना झाले. जीजी काय करायचं आता? तुला असं वाटतंय का जीजी हारली म्हणून? अगं जीजे तसं नाही, पर त्या साधू बुवा पुढे कुणाचं बी काय बी चालना झालं. कसं असतं या भात्यातून सगळं बाण एकदम बाहेर काढायचे नसत्यात. आता भात्यातून असा बाण काढणार हाय की तो साधू बुवा गाव सोडून पळून जाईल. जीजी काय बी कर, पण हे व्हायला पाहिजे, नाहीतर गावात तोंड दाखवायला जागा ना घ्यायची मला. तू नुसतं बघ म्या काय करते. गुरुदेव, गुरुदेव, आश्रम आणि आश्रमाच्या परिसरात मच्छिंद्रनाथ आणि कानिफ कुठे दिसत नाहीयेत. तू ध्यानात होतास म्हणून तुला ठाऊक नाहीत ते कुठे गेलेत. कृपया आपण मला सांगाल का ते दोघं कुठे आहेत ते? मी त्यांना एक कार्य दिलं आहे. नवनाथांचे पुढचे कार्य सफल होत राहावेत म्हणून आदिशक्तीचे दर्शन घेण्यासाठी मी त्या दोघांना पाठवलं आहे. गुरुदेव, माझी जाण्याची इच्छा आहे. तू उत्तरेच्या दिशेने चालू लाग. तुझी आणि त्यांची भेट होईल. आपली आज्ञा असेल तर मी प्रस्थान करतो. आशीर्वाद असू द्या. शुभम भवतु. जा तू. अव काय झालं? गावातल्या समद्यासनी शेत जमिनीवर घेऊन गेलाय तो साधू बुवा.
जिजे बघितलंस ना व आजचा दिस थांबा, मग बघा उद्या काय होतंय ते. गुरुदेव, गुरुदेव, ये जालिंदर. गुरुदेव, आपण ज्या कार्यासाठी निघाला आहात त्यासाठी मलाही यायचं आहे. तुझी उणीव भासत होतीच. ये, आपण सगळे सोबतच प्रस्थान करूयात. गुरुदेव, मला श्री दत्तप्रभूंनी जे आदिमायेबद्दल सांगितलं ते ऐकल्यावर मला असं वाटलं की मीही त्या अनुभूतीचा भाग व्हायला हवा. गुरुदेव, आपण आलात याचा मला आनंद आहे. जालिंदर, एक अति महाकाय रहस्य आहे आणि आपण त्या दिशेने चाललो आहोत. आणि हे कार्य सोपं नाही. श्री दत्तप्रभूंनी मला त्याची कल्पना दिलेली आहे. गुरुदेव, उत्तम. विलंब न करता आपण प्रस्थान करूया. ये. गुरुदेव, आदिमायेच्या दर्शनासाठी आपण इथून कुठपर्यंत जाणार आहोत? इथेच, कारण सृष्टीच्या कणाकणामध्ये आदिमाया वसली आहे. गुरुदेव, मी स्वतः अनुभव घेतला आहे. आता काही क्षणातच तुम्हाला आदिमायेचे ते दिव्य स्थान दिसेल. ओम द्राम श्री दत्तात्रयाय नमः. अद्भुत. साक्षात आदिमायेचे जर हे स्थान असेल तर ते अत्यंत सुंदर आहे. गुरुदेव, होय जालिंदर, परंतु आपल्या समोर एक आव्हान आहे. ह्या वास्तूच्या आत कसं जायचं? कारण तू पाहत असशील इथे काहीही हालचाल नाही. कोणताही मार्ग आत जाताना दिसत नाही. गुरुदेव, गेल्या वेळी देवीचे आवाहन करून झाले, परंतु कोणी बाहेर दिसले नाही आणि आत जाण्याचा मार्ग देखील आम्हाला दिसला नाही. नंदी जसा श्री महादेवांची प्रतीक्षा करत राहतो तशी प्रतीक्षा तर आपण करूच शकतो. होय गुरुदेव, आपण आलो आहोत हे आदिमायेला कळणार नाही असं होणार नाही. का नाही? भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख 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 निरंजन। हे नागराज, आपण आम्हाला इथे दर्शन का दिलं? तुम्ही इथून निघून जा. नागराज, आम्ही आदिशक्तीचं दर्शन घ्यायला आलो आहोत. आदिशक्ती तुम्हाला दर्शन देणार नाही. आदिशक्तीचं दर्शन झाल्याशिवाय आम्ही ही जागा सोडून जाणार नाही. तुम्ही जर स्थान सोडले नाही तर मला डंस करावा लागेल. नागराज, आम्ही तुझ्याशी प्रेमाने बोलतो आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही दुर्बल आहोत. प्रसंगी शस्त्र वापरण्याची परवानगी गुरुदेवांनी आम्हाला दिलेली आहे. तुम्हाला जसा सद्गुरूंचा आशीर्वाद आहे तसा मलाही आदिशक्तीचा आदेश आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे नागराज, हे स्थान आम्ही सोडणार नाही. मी सांगितलं की हे सहज साध्य नाही. तुम्ही सगळ्यांवर विजय मिळवला असेल, परंतु आदिशक्तीला प्रसन्न करून घेणं एवढं सोपं नाही. सहस्त्र अवतार आहेत, लक्षावधी अवतार आहेत तिचे. हे संपूर्ण जग ती व्यापून आहे. तरी ह्या क्षणी मी तुम्हाला या मूर्छेतून बाहेर काढतो. गुरुदेव, काय झालं काय समजलं नाही. नागराजही कुठे दिसत नाही. किती वेळ आपण मूर्छित होतो ते देखील ठाऊक नाही. गुरुकृपा आहे म्हणून आपल्याला जाग आली. यानंतर काय मार्ग आहे? जालेंदर, आपण या स्थानाभोवती तिचं नामस्मरण करत प्रदक्षिणा करूयात. बघूयात काय होत आहे. नवनाथांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या, अनेक देवदेवतांना अनुकूल करून घेतलं. अगदी इंद्राला सुद्धा साक्षात वेताळही अनुकूल करून घेतला. कारण भूत प्रेत यांचीही वेळ प्रसंगी मदत घेता यावी. पण ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याही उच्च स्थानी जी आहे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचीही जी मूळ स्रोत आहे त्या आदिशक्तीला चिरकाल प्रसन्न करून घेणे हे नाथांचे ध्येय आहे. या कार्यासाठी माझा आशीर्वाद आहेच, परंतु हे कार्य नाथांना सिद्ध करून घ्यावं लागेल. आदिशक्तीला प्रसन्न करून घ्यावं लागेल.